हॅलो गाईज, नमस्कार. मी वनिता. तर पुन्हा एकदा माझ्या नवीन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आईस्क्रीम कशी बनवायची. आता कसं उन्हाळ्याचे दिवस आहे, गरमी खूप वाढत चालली आहे आणि यावेळेस म्हणजे आपण थंड खूप खावंसं वाटतं, जास्त करून आईस्क्रीम. तर आणि आमच्या लहानपणी मी एक मावा कुल्फी म्हणून खायची. ती खूप जणांनी खाल्लेली पण असेल. आज तीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, मावा कुल्फी. आणि माझ्या मुलांना तर खूपच आवडते. कधी बाजारात गेली तर पहिली ती आईस्क्रीम घ्यायला लागतात ते. तर म्हटलं आता मुलं हट्ट करतातच, आपल्याकडे फिशसुद्धा आहेच आहे, जे आपण बनवू शकतोच, पॉसिबल आहे. तर चला म्हटलं आज जाऊन बनवूया. त्यासाठी आज मी तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला आता लगेच व्हिडिओकडे वळूया. तर गाईज, हे बघा, आता मी कुल्फी बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलं तुम्हाला सांगते. हे 1 लिटर दूध घेतलं आहे, थोडेसे काजू घेतलेत आणि थोडी वेलची पूड घेतली, बारीक पावडर करून घेतले, थोडेच घेतले. तर आता तसं तुम्हाला मगाशी सांगितलं मी की मी आज बनवणार आहे कुल्फी. आता कसं गरमीचे दिवस चालू आहेत, उन्हाळा चालू आहे, त्याच्यामुळे कुल्फी सगळ्यांनाच खाऊशी वाटते. आणि जी मी ही कुल्फी बनवणार आहे ती माझ्या घरात सगळ्यांची फेवरेट आहे, खास करून माझी. म्हणजे आम्ही लहानपणी ही कुल्फी खूप खायचो. तर म्हटलं आता मुलं काय मला बाजारात गेले का मम्मी कुल्फी घेऊन दे बोलत असतात. तर म्हटलं चला आज आपण घरच्या घरी बनवूया. त्यासाठी 1 लिटर दूध घेतलं आहे मी. तुमच्यावर आहे, तुम्ही अर्धा लिटर पण दूध घेऊ शकता. आता हे दूध आपण चांगलं तर गरम करायला ठेवू आणि इतकं म्हणजे पूर्ण कमी गरम करून एकदम कमी करायचं आहे आपल्याला, एकदम आटवायचं आहे ते. तर चला आता आपण दूध गरम करून घेऊ. तर हे बघा, आता मी दूध गरम करायला ठेवले आणि गॅस मी फुलच ठेवला आहे, म्हणजे कसं पटकन तापेल आणि पटकन आटेल ते. तर आता आपण दूध चांगलं गरम होऊन चांगलं आपण आटून घेऊ. तर गाईज, हे बघा, दुधाला चांगली उकळी आली आणि आता हळूहळू दूध कमी होत चाललं आहे, म्हणजे दूध आटत चाललं आहे. बघू शकता. असंच अजून थोडा वेळ आपण ठेवायचं आहे, अजून कमी होऊन द्यायचं आहे, अजून आटून द्यायचं आहे. गाईज, हे बघा, हे जे आपण काजू घेतले ते थोडे तुम्ही जास्त घेऊ शकता, कमी घेऊ शकता, असं काही नाही, याचं प्रमाण नाही आहे. तर मी थोडेच घेतलेत, म्हणजे हे 50 ग्रॅम असतील. आणि आता याच्यामध्ये आपण हे जे दूध गरम केलं आहे हे आपण थोडं 1 कप आपण याच्यामध्ये टाकणार आहे. हे बघा, आता हे काजू आपण ह्या गरम दुधामध्ये असंच 10 मिनटं भिजत ठेवले की जेणेकरून काजू एकदम मऊ होतील. याची पुढची प्रोसेस तुम्हाला मी पुढे दाखवणारच. तर हे बघा, आता दूध खूप कमी होत चाललं आहे, आटत चाललं आहे. आता आपण याच्यातच ही वेलची पूड टाकून देऊ, जेणेकरून त्याला वास मस्त राहील. तर अजून आपण दूध आटवून देऊ थोडं. तर गाईचे बघा, दूध आपलं आता आटलं आहे आणि आता ते एकदम घट्ट होत चाललं आहे. आता त्याच्यात दुसरी महत्त्वाची स्टेप म्हणजे साखर. तर चला आता आपण साखर टाकून घेऊ. मी पॅन ठेवला आहे आणि एका साईडला आपलं दूध होते. आता मी गॅस कमी केला आहे. आता ही साखर आपल्याला मेल्ट करून घ्यायची, पूर्ण तळून घ्यायची आहे. बघा, 1 वाटी घेतली आहे मी. साखरेचं असं काही प्रमाण नाही आहे, तुमच्या याच्यावरही. आता हे आपण पाणी टाकतो, आपण याचं असंच एकदम वितळून घेऊ. तर गाईचं बघा, साखर हळूहळू वितळायला लागली आहे. पण पाणी वगैरे काहीच टाकलं नाही आहे, साखर अशी वितळून द्यायची आहे पूर्ण आपली वितळली. आता मी गॅस बंद करते आणि ही जी पूर्ण आपण वितळली साखर आहे सगळं आपण हे दुधात टाकणार आहोत. आता आपण जी साखर आपण वितळली, जी मेल्ट केली ती टाकल्यानंतर एकदम दुधाचा कलर चेंज झाला आहे, एकदम ब्राऊन झाला आहे पूर्ण. आता हे दुसरी स्टेप आहे. आता हे बघा, हे जे आपण काजू दुधात भिजत टाकले होते हे आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचे. तर लगेच आपण बारीक करून घेऊ. तर हे बघा, आता आपण हे काजू दुधामध्ये बारीक करून घेतले ते जे आपण भिजत टाकलं होते. बघा, आता हे आपण सगळं आपण याच्यात टाकणार आहोत. याने जरा त्याला घट्टपणा येईल. आता हे चांगलं मिक्स करून घेऊ. आता आपली जी ही कुल्फी आहे, आता ही ऑलमोस्ट आपली रेडीच होत आली. आता आपण साखर टाकली, काजू टाकले, सगळं टाकून झालं आहे आपलं. आता अजून थोडा वेळ आपण अजून गरम करू. आता ही आईस्क्रीम रेडीच आहे आणि बघा, एकदम तुम्हाला दिसत असेल एकदम घट्ट झाली, बघू शकता. आता हिला आपण थोडं थंड होऊन देऊ आणि एका भांड्यात काढून घेऊ. तर गाईचे बघा, आता मी हिला ग्लासात काढून घेतली आहे
आता काही लोकांकडे आईस्क्रीमचं ते एक भांडं भेटतं ते असतं, माझ्याकडे तसं नाही आहे. आता मी ग्लासातच ठेवणार आहे. आणि एकदम जी आपण मावा कुल्फी खातो त्याला मलाई कुल्फी बोलतात, मावा कुल्फी बोलतात, जी मटका कुल्फी असते, सेम तसंच कलर आला आहे बघू शकता. आणि मी याच्यामध्ये जी साखर टाकली ती वितळून टाकली. तुम्ही जर नसेल तुम्हाला मेल्ट करून टाकायची, तुम्ही तशीच टाकली तरी काही हरकत नाही आहे. आता आपण हिला नॉर्मल थोडं थंड होऊन देऊ आणि फ्रीजरमध्ये त्याला आईस्क्रीम बनवायला ठेवून देऊ. तर गाईज आता ही थंड झाली आहे. आता गरम कसं फ्रीजमध्ये ठेवू शकत नाही आपण. आता आपण याला फ्रीजमध्ये ठेवून देऊ आणि आईस्क्रीम व्हायची वाट बघू. तर हे बघा आता फ्रीजमध्ये ठेवली आहे मी. चला तर आता वाट बघू आपण आईस्क्रीम व्हायची. गाईज आता आपली आईस्क्रीम कुल्फी झाली की नाही बघूया आपण. आता पहिले आपण एकच ग्लास चेक करू. आणि त्याच्यामध्ये मी काल स्टिक पण टाकली होती आईस्क्रीमची, माझ्याकडे होती ती. तर बघू आता आपण कशी येते. तर गाईज हे बघा आपली आईस्क्रीम झाली आहे, म्हणजे कुल्फी. तर आपण हिला काढूया कशी निघालते. ट्राय करूया तिला. सूर्यग्रहण बाजूच्या जशी खूपच ना सूर्य ट्राय करायला लागला, अशी निघणार नाही. सूर्यान बाळा किचनवरती मोठीवाली ना, छोटीवाली ती आता मग अशी घेतली तुम्ही. साईडने तर निघाली आहे ती, फक्त मध्ये निघत नाही आहे. आपण साईडने तिला असं लूज करून घेऊ पहिले, म्हणजे पटकन निघेल. आता हालते म्हणजे ती निघालच. आणि निघाली पण ती नाही निघाली. हे बघा आता ती ग्लासात ठेवल्यामुळे ती आकार त्याचा तसा आलाय. आता आपण कट करून घेऊ. आपण जेव्हा कुल्फीवाल्याकडून कुल्फी घेतो तेव्हा ती वेगळी असते. वाटतं ना एकदम जशी आपण मार्केटमधून आणतो तशी. आता ग्लासामध्ये केल्यामुळे ती थोडी जाडसर आहे, तरी आपण याची अजून तर तुम्हाला कुल्फीचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही सुद्धा ट्राय करा. तर गाईज तुम्हाला हा कुल्फीचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करा, मुलांना करून द्या. तुम्हाला जमले की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर हा व्हिडिओ तुम्हाला तो आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.